अहो आता ह्यो असा व्यायाम करून हात बरा व्हायचा का? होईल ना ग शीतल? वय होईल. असं व्यायाम केल्यावर होईल म्हणतात बरं. मग चांगलंय. शिकले बस, आता नाही लागणार मदत. सावकाश. अहो अहो आता मी एक गंमत करते. अजिंक्य घराबद्दल बोलतात का नाही ते बघाच आता तुम्ही. अहो मम्मी, अगं मी काय म्हणते, आपण बाहेर एक जादाची खोली बांधून घेऊयात का? कशाला ग? अगं कशाला म्हणजे काय, घर अपुरं पडायला लागलं आता पार. आणि आम्हाला किती अडचण होती काय माहिती का तरी? आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे मला आणि ह्यांना. अगं ह्यांना किती ऍडजस्ट करायला लागतं माहिती का? कुणाला? भैयांना? मग नाहीतर काय. आता ते काय बोलत नाहीत, पण मला दिसतंय की. अगं पण अशी खोली बांधायची म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का जेडे? अगं गरज आहे मम्मी. हाय का नाही हो अजिंक्य? जेडे, त्यापेक्षा तुम्ही आमच्या रूम मध्ये राहा ना. नाही नको. कशाला? तुम्हीच राहा तुमच्या खोलीत. अगं काय होतं त्याला? अहो फौजी, असं कसं? काही जरी झालं तरी या घरावर, त्या खोलीवर तुमचा पहिला हक्क आहे. आम्ही कितीही काही केलं तर आश्रितच हो. अरे असं का बोलतोय भैया? अरे फौजी, आणि यात हक्काचा संबंध येतोच कुठं? आणि अजिंक्य, तुम्ही आर्मीत जाणार आहे का नाही जाणार आहे ते कुठे ठरलंय अजून? मी जाणार हे ठरलंय. अहो पण जाणार आहे म्हणजे घर सोडून थोडी ना जाणार आहे कायमचं. असं मधून अधून येतच राहणार ना तुम्ही. आणि शीतलचं काय? त्या कुठं थांबणार? मग त्यामुळेच म्हणते आपण एक खोली बांधूनच टाकू, म्हणजे कायमस्वरूपी प्रश्नच मिटल. अशीच बांधून होती का खोली? अगं मम्मी, त्याला काय झालं? तर ग त्याला काय झालं म्हण? बोलायला काय जातंय का तुम्हाला? उद्या बांधायचीच म्हणलं खोली तर खर्च किती येईल माहितीये का? अगं मम्मी, आपण सगळे मिळून खर्च करू ना. तुम्ही थोडे पैसे द्या आणि अजिंक्य बी थोडे पैसे देतील. हे सोडले तर घरात दुसरं कोण पैसा आणतंय का? ह्यांची किस्ती तारांबळ होती काय माहिती तुम्हाला? उगा आपलं उचलली जीवन लावली टाळ्याला. अगं मम्मी, आपण सगळे मिळून करू ना खर्च. जयडे, येळ आली ना की सगळी माग सरकतात. मामी, संकटाच्या काळात या घरासाठी आम्ही कायम उभे राहिलोय, याच्या आधी पण आता पण. आता तुम्हाला जावायचे पैसे नको वाटतात, त्याला आम्ही काय करणार? अख्खा घराचा खर्च आम्ही करतो, सांगा करू का? अहो तसं नाही, पण राहिलं नका करू कोणी काय. तसं पण आमची सोय होती का गैरसोयचं कोणाला कुठे काय पडलंय? जयडे, मी बोलते त्यांच्याशी, मग बोलू परत. अगं मम्मी, गेली बघा तशीच लगेच. अहो जयश्री, कूल डाऊन, चिल. अहो काय कुलडाऊन आणि काय हो, काय चुकीचं बोलले मी? हेच पटत नाही मला. घरच्या पोरीला असं वागवतात. आणि काय? आणि जाऊ देत, परत बोलणारीच तोंड दिसतंय. बघितलं का जयश्री, किती बेमालूमपणे वागतात दोघ जण. अहो आपण स्वतःहून एवढा नवीन खोलीचा विषय काढला तरी एकाच शब्दाने काय बोलले का? हा, अहो शंका तरी येऊन दिली का आपल्याला? आईला आधी आम्हाला वाटायचं फक्त शीतल तेवढी तयारीची. आपण स्वतःलाच एवढं धूर्त समजतो. हे दोघं तर आपल्या बी पुढचे निघाले. मग नाहीतर काय, घरातले मदत करत नाही म्हणल्यावर त्यांनी स्वतःची वेगळी सोय बघितली. पण घरच्यांना हे कुठं कळतंय? त्यांना लय कौतुक या दोघांचं. पण प्रेसिडेंट, ते वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का.
म्हणजे अहो घर घ्यायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आणि त्यातलं लोनवर. मग तर विसरूनच जावा, लय वेगळे कॅल्क्युलेशन असतात त्याचे. वेगळे म्हणजे ह्यांनी फक्त डाऊन पेमेंट उभं करून दाखवावं, मग मानलंय ह्यांना. बाकीचं राहू दे. असंच म्हणत आलोय आपण आजवर. डोंट वरी जयश्री, डोंट वरी. असंच नाही सोडणार मी त्यांना. अजून लय हिशोब बाकी, चुकीत त्यांना चुकता करायचंय. शिकले काय बघतीस? आपल्याकडे एकूण किती सेव्हिंग आहेत ते बघत होते जरा. मग अहो सगळं मिळून आपल्याकडे फक्त 70,000 रुपये आहेत. हम्म, अहो ते जयश्रींच्या लग्नात लईच खर्च झाला ना. हम्म. आता मी तोच विचार करत होते की बाकीचे पैसे कसे उभे करायचे. बघू आपण काय तर. आता स्टॅम्प ड्युटी भरायचे, त्यासाठी बी पैसे लागतात. बय एकदा आपण घरात बी कुणाला काय सांगितलं नाही. मी काय म्हणते, आपण मामांना सांगायचं. तसं बी ह्याची कल्पना आहेच की त्यांना. होय हो. हं? काय म्हणते मी. त्याला आता लगेच नको सांगायला. का? त्याला सांगितलं ना ते लगेच आपल्याला मदत करेल. पण त्याला मला त्रास नाही द्यायचा. आधीच त्याची वाडाताण चालू आहे, त्यात आपली भर नको. आणि कसं असतं शितले, पोरं कमवती झाली ना, आई बापाकडनं पैसे मागणं बरोबर नाही वाटत. ते बी बरोबरच आहे. शितले, आता जयडीनं बाहेर खोली बांधायचा विषय काढला होता. खोली बांधायचा? वय ती म्हणत होती भैयान तिला अडचण होत्या, त्यामुळे खोली बांधू म्हणून. मग काय, मामी चिडल्या, त्यांनी खर्चाचा विषय काढला. अहो चिडणारच की त्या. अहो तुम्ही नाही का सांगायचं हिथं या खोलीत राहावं म्हणून. अगं म्हणलो की मी, तर म्हणली कोणाला ना कोणाला तरी अडचण होतीच, मग त्यासाठी एक खोली बांध, म्हणजे सगळ्यांना बरं होईल. तसं त्यांचं म्हणणं बी बरोबरच आहे म्हणा. पण आता खोली बांधायची म्हणजे पैसा जुळवायला लागतालच की. अगं तेच, मामीने पैशाचा विषय काढला तर जयडी म्हणली खोली मिळून बांधू. मिळून म्हणजे थोडे पैसे तुम्ही द्या, थोडे पैसे अजिंक्य देतील, असं म्हणत होती. अहो पण आता आपण कुठनं पैसे द्यायचे. एक तर आपल्या पैशाची जुळवणी कशी करायची ह्योच मोठा प्रश्न आहे. अगं म्हणून तर टेन्शन आले मला शितले. अगं आपले 70,000 सोडून अजून 4 लाख तरी आपल्याला जमा करायला लागतील. आणि आता ही खोली बांधायची तर काय करायचं काय कळणच झालं पेशीतले. मी काय म्हणते, माझं दागिनं कामी येतात. तुझे दागिने नाही, नको. दागिन्यांना हात लावायची काय गरज नाही. अहो असं काय बोलताय. अडचणीच्या काळी कामी यावं म्हणूनच तर आपण दागिने करतो ना. अगं वय शितले, पण तुझे दागिने म्हणजे. अहो फक्त दागिन्यांवर लोन घेऊ, आता आपल्याला गरज आहे की, म्हणून म्हणलं. अगं पण शितले, हे बघा मला खरंच असं वाटतंय म्हणून म्हणते मी, उगाच नाही म्हणत. अगं पण असे किती दागिने आहेत आपल्याकडे, तेवढ्यानं नाही काय होणार. गोल्ड लोन करून आपण डाऊन पेमेंट पण उभं करू, पण वरती पैसे लागणारच ना. करू आपण काय तर. शितले, काही बी झालं तरी मला ते घर घ्यायचंच आहे बघ. आता काय ना काहीतरी मी मार्ग काढतो. बघा तुम्ही, बघतोय मी भिपतोय काय कुणाला. तुम्ही किती बी आडवं यावं माझ्या, तरी पण मी मार्ग काढणारच.
मला फुल कॉन्फिडन्स आहे. भेटतोय काय कुणाला? तू आणि तुझा कॉन्फिडन्स दोघं बी माझ्या घरातनं बाहेर व्हा. निघणार नाही. अहो बाप आहे का दुश्मन? हा किती लेकराला बोलणार आहे वाजून तुम्ही? तो गिरणीतला पट्टा कसा चालू असतो का नाही, फट फट फट, तसं यांचा तोंडाचा पट्टा चालू असतो. का हो बापू, काय झालं? अहो, तुमचा आवाज त्या डेअरी पर्यंत यायला लागलाय. कसला कालवा लावला एवढा? ते मला विचारू नको. यानं माझं डोकं फिरवलंय. का रावल्या? काय झालं? तू नको लक्ष देऊ. ह्या तोंडाचा पट्टा असाच कायम चालू असतो आमच्या घरात. आणि होय रे, तुम्ही दोघं मला गंडवून काल कुठं गेला होता? काय नाही रे, ते काम होतं जरा. अजिंक्य बरं झालं बाबा तू आला. निदान ह्या दोघांच्यातला वाद तरी थांबला जरा. बस मी तुला छान बटार घेऊन येते. हा नको, नुसता चहा ना. बरं. नुसतं चहा? मी काय विचारतोय ती सांग आधी. अरे काय नाही रावल्या, जर पैशाची गरज होती. म्हणजे बँकेत तू कर्ज घ्यायला गेला होतास ना? वय, पण ते हप्त्याने. हा समजलं. हप्ता तुला परवडणार नाहीत, करेक्ट? आणि रावल्या, असं विदाऊट व्याज पण पैसे बी देणार नाही ना. अरे मग दोस्त कशासाठी असतात? मी करतो की मदत तुला. मी लय सेविंग केल्या. अरे काय सांगतोयस? मग चल तुझ्या बँकेत जाऊन येऊ. बँक यो डब्यात शेविंग करतो. काय? तिची आई तांदळाच्या डब्यात करती. डब्यात? यानं सेपरेट डबा ठेवलाय. ओ बाप्पू, अपनी सेविंग से सेविंग रखो क्या? आज्जा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी माझ्या लग्नासाठी पैसे जमवून ठेवल्यात. आता बघ, माझ्या सेविंगचं सेविंग मी तुझ्या समोर हजर करतो. चाल. बघू नका, कुलूप आहे त्याला. And अरे पण रावल्या, असं पैसे कोण डब्यात ठेवतं का? मी ठेवतो. अरे पण हे बँकेत ठेवले असते तर व्याज तरी मिळालं असतं त्याच्यावर. असं कसं? आमचा विश्वास पाहिजे ना. नाहीतर आम्ही खोट्या सह्या करून याचं पैसे खाल्लं असतं. खाल्लंच असत. कसं खरं खरं पोटातलं वटाव येतय. आज्जा, वजन बघ, वजन. वजन बघ, वजन बघ. शेवटी भावच तुझ्या कामी आला का नाही? तुला पाहिजे तेवढे घे. काय काय झालं? एवढे पैसे माझ्याकडे बघून डोळं फाटलं काय? हा, अरे हुबला का? अरे तुझं डोळं फाटलं का काय? हा, अरे 500च्या आणि 1000च्या नोटा जुन्या आहेत. ते बंद होऊन 2 वर्ष झाली आता. काय सांगतोस? अरे याला म्हणतात बापापरी बाप गेला आणि बोंबलण्यापरी हात गेला. तुमचं संस्कृत नंतर झाडात ती मराठीत सांगा काय? मला टेन्शन आलंय आधी. तरी मी म्हणत होतो, कोणाकडे 500च्या 1000च्या नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बँकेतनं बदलून आणतो. पण ह्यो काय बोलला नाही. अरे देवा,
अरे रावले किस्त पैसा आहे ती. असतील 1-2. अरे गप. अहो नाही म्हणलं ना 30-32 हजार रुपये असतील हे. अरे तुला काय अक्कल आहे कर हा पण एवढे पैसे वाया घाललोस वे. अरे आज मला काय माहिती आता. मी आपलं म्हणलं होतं डायरेक्ट लग्नावेळी उघडायचा डब्बा. लई शहा नाहीस. कर लग्न त्याच्यात होम करत्यात त्यात घालायला उपयोगी पडत्यात. अरे आमच्यावर विश्वास नाही म्हणून डब्यात ठेवलंच पैसे गेलं ना डबऱ्यात. अरे ते पैसे बँकेत ठेवले असते तर माझ्या तरी उपयोगी आले असतील का. आज्जा भावा सॉरी. कधी नाही ती तू माझ्याकडं मदत मागितली आणि मी तुला देऊ नाही शकलो. अरे तसं नाही रावले. जाऊ दे सोड. आज्जा तू भावा काळजी करू नको. माझा पिक्चर हिट झाला ना तुला 1-2 कोटी देतो. चल. तुझी सिनेमाची फिल्म आहे ना ती पण घाल होमामध्ये म्हणजे हिट होईल. बड्या बड्या बाता करतोय. अरे किती लेकराला बोलणार आहे आता तुम्ही. बस झालं. अजिंक्य धरच्या. आज्जा तुला पैशाची नड आहे ना. एक माणूस तुला हमखास मदत कर. चल चल लवकर. कोण. चल चा परत पिऊ. इधर आहे. चल चल लवकर. गेला ठेवत आहे तांदूळाच्या डब्यात भरून. जास्त नका बोलू. ठेवते. यासमुडे अगं यासमुडे. शितले काय ग काय करत होतीस. अरे कुछ नहीं, घर काहीच काम. चल अंदर बैठते. नाही नको इथंच थांबू की. काय ग काय झालं? सब ठीक है ना घर में? वय वय मग काय नाही सहजच आले होते. मेरे को लगा कुछ प्रॉब्लम है क्या? नाही नाही अम, ते माझं जरा एक काम होतं. अरे बोल तो सही. अगं यासमुळे मला जरा पैसे पाहिजे होते. पैसे किस लिए? ते लागणार आहेत जरा. बरं किती पाहिजेत? 1,00,000 रुपये. हाय अल्लाह, इतना पैसा? इतने किस लिए? अगं ते आम्हाला जरा लागत होते म्हणून. यांना मिळतील तसं ते फेडतील परत. शितले काय अडचण आहे का? अगं नाही अडचण कायच नाही. एक काम होतं त्यासाठी लागत होते. तू जरा मीला विचारशील का? भाई विचारते पण मला जरा अवघडच वाटते. मला तर आता असं वाटायला लागलंय की 8 शिकून नीट डिग्री घेतली असती तर आज ही आलीच नसती. आज जॉब करून पैसे तरी कमवता आले असते मला. पण शितले एवढं काय झालंय ग? अगं बघ की आता नड आहे तर कुणा ना कुणा समोर तरी हात पसरायला लागतात. होईल जुळव. तू नको टेन्शन घेऊस. ते आहेच की पण बघ तुझ्याकडनं काय मदत झाली तर. म्हणजे मी जॉब करून पैसा फेडेन तुमचं. शितले उगाच काहीतरी बोल नकोस हा. अगं खरंच बोलते मी. नाना आणि अजिंक्य म्हणतात ते बरोबरच आहे. बाईनं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नड काय सांगून येते वय. पण अगं झाले काही बता तो सही. अगं यासमुळे मी तुला आता नाही सांगू शकत. येळ आली का नाही की सगळं सांगते. एक सरप्राईज आहे असं समज. तू फक्त घरी विचार आणि मला सांग. ठीक आहे विचारते मी. सांग मग मला काय ते. तू टेंशन मत ले, हम कुछ करते. यासमुळे ऐक ह्याच्याबद्दल कुणाला काय बोलू नकस आणि आमच्या घराबद्दल तर अजिबातच कळू देऊ नकस आणि यांना बी काय सांगू नकस. मी माझ्या परीनं पैसे जुळवायचा प्रयत्न करते.
अजिंक्य, तुम्ही काय बी काळजी करू नका. आपल्या घरासाठी मी सगळ्या परीनं तुम्हाला मदत करेन.